आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ म्हणजे काय, यामध्ये वर्तुळाचे क्षेत्रफळ कसे काढायचे, वर्तुळाचा परिघ कसा काढायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण इथे समजून घेणार आहोत. तर इथे सुरुवातीला बघा, इथे एक वर्तुळाची आकृती आपण इथे काढलेली. तर वर्तुळ म्हणजे काय, आता यामध्ये बघा इथे एक केंद्रबिंदू आहे आणि या केंद्रबिंदूपासून याच्या चारही बाजूनी समान अंतरावरती असे बरेचसे बिंदू आखलेले आहेत आणि त्या बिंदूपासून एक लाईन तयार होती. तर यालाच आपण काय म्हणतोय, वर्तुळ म्हणतोय. आता यामध्ये बघा, हा जो ओ हा पॉईंट आहे याला आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणत असतो. तर वर्तुळाचा केंद्रबिंदू, तर ही जी वर्तुळाची कडा दिलेली आहे, तर यापर्यंतचं जे अंतर आहे त्याला आपण त्रिज्या म्हणतो. तर इथे बघा ओ पी ही या वर्तुळाची त्रिज्या आहे. म्हणजे इथून तुम्ही या केंद्रबिंदूपासून कुठलंही अंतर जरी घेतलं ते सारखंच असणार आहे. आता यानंतर आहे बघा, ही ए बी ही जी रेषा दिसते तुम्हाला, हा वर्तुळाचा व्यास आहे. व्यास म्हणजे काय, अशी रेषा असते की जी केंद्रबिंदूतून जाते आणि वर्तुळाच्या दोन्ही कडच्या ज्या बाजू असतात त्यांना ती छेदत असते. तर या रेषेला आपण व्यास म्हणतो. तर इथे व्यास काय, ए बी हा व्यास आहे, ओ पी ही वर्तुळाची त्रिज्या आहे. आता समजा तुम्हाला इथे त्रिज्या दिलेली, समजा त्रिज्या तुम्हाला 7 सेंटीमीटर एवढी त्रिज्या तुम्हाला इथे दिलेली आहे. तर अशा वेळेस व्यास किती मिळतोय, वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळाचा परिघ किती मिळतो हे इथे आपल्याला काढायचे. आता इथे बघा, त्रिज्या ही आर या अक्षराने दर्शवली जाते. इंग्रजीतील आर हे अक्षर. त्रिज्या किती घेतली आपण, 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर. आता यावरून तुम्हाला व्यास काढायचा आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं, व्यास हा वर्तुळाची जी त्रिज्या असते त्याच्या दुप्पट असतो. म्हणजे याचं सूत्र काय मिळेल तुम्हाला, 2 गुणिला आर म्हणजे 2r. ठीक आहे. तर इथे बघा, व्यास हा स्मॉल डी किंवा कॅपिटल डी असेल त्यांनी सुद्धा दर्शवला जातो. आता तुम्हाला त्रिज्येवरून व्यास काढायचा आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 2 गुणिला आरची किंमत ठेवायची. आरची किंमत किती, 7 सेंटीमीटर म्हणजेच त्रिज्या. ठीक आहे. तर हे उत्तर काय मिळेल, 7 दुनी 14 सेंटीमीटर. म्हणजे बघा, या वर्तुळाची त्रिज्या आहे 7 सेंटीमीटर आणि याचा व्यास किती मिळतो तुम्हाला, 14 सेंटीमीटर. आता तुम्हाला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे. त्रिज्या आपल्याकडे आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र बघा काय मिळते तुम्हाला, पाय आर वर्ग. आता इथे तुम्हाला पायची किंमत काय घ्यायची, पाय बरोबर 22/7 ही किंमत तुम्हाला इथे वापरायची. आता यामध्ये फक्त तुम्हाला किमती टाकायचे. पायची किंमत किती घ्यायची, 22/7 गुणेला इथे काय करायचं आहे, आर वर्ग. आरची किंमत किती आहे, 7 सेंटीमीटर. म्हणजे इथे 7चा वर्ग घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथे काय मिळणार तुम्हाला, 22/7 गुणेला 7चा वर्ग असतो 49. ठीक आहे. तर इथे 7ने संक्षिप्त रूप तुम्हाला देता येते, 7 1 7, 7 7 49. म्हणजे इथे काय मिळते तुम्हाला शेवटी, 22/7. 22/7 यांचा जर गुणाकार केला तुम्ही तर याचं उत्तर मिळते 154. आता हे झाले वर्तुळाचे क्षेत्रफळ. आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ कशामध्ये असणार आहे, हे असेल चौरस सेंटीमीटरमध्ये. चौरस सेंटीमीटर. बघा, व्यास आणि त्रिज्या हे सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे. आणि क्षेत्रफळ हे चौरस सेमीमध्ये असते. ठीक आहे. आता यानंतर तुम्हाला वर्तुळाचा परिघ काढायचा आहे. आता जर त्रिकोण असेल किंवा आयत असेल, चौकोन असेल, यामध्ये त्यांची परिमिती असते. त्रिकोणाची परिमिती, चौरसाची परिमिती, आयताची परिमिती. त्याच पद्धतीने वर्तुळामध्ये वर्तुळाचा परिघ असतो. तिथे परिमिती म्हणजे काय, एकंदरीत ती जी आकृती बनत असते ज्या लाईननी, तिथे एकूण लांबी असते. तसेच इथे वर्तुळाचा परिघ काय असणार आहे, वर्तुळ या लाईनमुळे तयार होतोय, गोलाकार लाईन. ही जी गोलाकार लाईन आहे याच्यामुळे वर्तुळ तयार होतोय. आपण जर एका ठिकाणी कुठे त्याला काट मारली, एक सरळ रेषा जर घेतली, तर त्याची जे की लांबी असेल त्यालाच आपण वर्तुळाचा परिघ म्हणत असतो. ठीक आहे. फक्त इथे गोलाकार असल्यामुळे याला आपण काय म्हणतोय, वर्तुळाचा परिघ. आता वर्तुळाचा परिघ याचं सूत्र बघा काय मिळते, 2 गुणिला पाय आर.
हे वर्तुळाच्या परिघाचे सूत्र आहे. आता यामध्ये तुम्हाला फक्त किमती टाकायचे 2 गुणिला पायची किंमत किती घेणार आपण हीच 22/7 22/7 गुणिला आरची किंमत किती आपल्याकडे 7 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर. आता याला फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे हे 7 या 7 सोबत कॅन्सल होणार आणि इथे फक्त काय राहते 2 गुणिला 22 म्हणजे 22 दुनी 44. तर हे काय मिळणार परिघ कसा 44 सेमी. परिघ हा सेमीमध्ये असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्रिज्येवरून आपण काय काय काढले अगोदर व्यास काढला नंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढले आणि सर्वात शेवटी वर्तुळाचा परिघ. तर या पद्धतीने तुम्हाला त्रिज्या जर दिलेली असेल तर तुम्ही या सर्व गोष्टी सहज काढू शकता.